निमित्त पहिले प्रथम तर सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते. हा दिवस खूप महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि बाबासाहेबांचे विचार ते आपल्या आयुष्यात हे जन्मालापासून ते शेवटपर्यंत असायला पाहिजे. ते केवळ जयंतीपुरती नाही. हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आज खरं तर बाबासाहेबांची जास्तच आठवण येते आणि त्यांचे विचार आज जास्त लागू आहेत. कारण का आज कुठेतरी या देशाला च्या लोकशाहीला खूप मोठा खतरा निर्माण झालाय. संविधानाला खूप मोठा खतरा निर्माण झालाय. संविधान बदलण्याचा च्या गोष्टी हे सत्ताधारी भाजपकडून होत आहेत. बाबासाहेबांना न मानणाऱ्या गोष्टी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. लोकशाही चा अंत कुठेतरी होताना दिसत आहे आणि मला असं वाटतं हीच ती वेळ आहे की आपल्याला त्यावेळेस स्वातंत्र्य लढाईमध्ये लढायची चा चान्स आपल्याला कोणालाच भेटला नाही. पण ही ती दुसरी लढाई आहे जी आपल्याला लढायची आहे आणि आत्ताच संघर्ष करणं, आत्ताच संघटित होणं हे गरजेचं आहे. जात पात धर्म सगळं बाजूला ठेवून ह्या लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी मला असं वाटतं आता काळाची गरज आहे आणि तीच खरी श्रद्धांजली आहे. तेच खरं जयंती साजरं करणं मला असं वाटतं होईल. दर दिवशी रोज मला असं वाटतं उठल्यावर बाबासाहेबांचे विचार आणि संविधान जपण्याचा जे वचन आहे ते आपण घेणं महत्वाचं आहे. उद्याच 3 दिवसाचं संसदीय सत्र आहे महिला आरक्षणावर. पण महिला आरक्षण हे 23 मध्येच काँग्रेस पक्षाने सपोर्ट देऊन पारित केलेलं. त्याच्या आधी 73 आणि 74व्या अमेंडमेंट नुसार आपण पंचायत आणि महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये महिला आरक्षण 50% आणलं आणि 2023 मध्ये जेव्हा ह्या लोकांनी अमेंडमेंट आणली